150 किलो चांदीसह 40 लाखांच्या रकमेची वाहतूक. कराड ट्रॅव्हल्सवर कारवाई. कराड शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयावरून केलेल्या तपासणीत एका सोने-चांदी व्यापाऱ्याच्या ट्रॅव्हल्स वाहनातून सुमारे 150 किलो चांदी आणि तब्बल 40 लाख रुपये रोख रक्कम शनिवारी आढळून आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान संबंधित चांदीची आणि रोख रकमेची ट्रॅव्हल्स कराड शहर पोलीस ठाण्यात आणून पोलीस आणि आयकर विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कर्मचारी अमोल पवार हे कराड शहर परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. शनिवारी त्यांना वाहन तपासणीवेळी एका ट्रॅव्हल्स वाहनाबाबत संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये सीटखाली सोने-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित सुमारे 150 किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती तात्काळ कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना देण्यात आली. त्यांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना माहिती मिळाल्यानंतर संबंधित वाहन आणि मिळालेला मुद्देमाल कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. रोख रक्कम, चांदीचे वजन, तपासणी तसेच त्याची कागदपत्रे, GST बिले इतर आवश्यक तपासणी करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत करण्यात आली.